सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जातो तेव्हा जे प्रसाद म्हणून पेढे आपल्या घरी येतात, तर एवढे पेढे खाणे आपल्याला शक्य नसते. तर त्या पेढ्यांचं आपण काय करू शकतो, त्याच्यापासून काय बनवू शकतो, हे आज आपण बघणार आहोत. आज आपण जो हा गाजरचा हलवा बनवला आहे, तो त्या पेढ्यांचा वापर करूनच बनवला आहे. अगदी हलवाई स्टाईल बनतो, पटकन बनतो आणि मुख्य म्हणजे गाजर किसायचीही कटकट नाहीये. तर पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. इथे मी 1 किलो गाजर घेतले आहेत. सध्या गाजरचा सीझन नसल्यामुळे हे ऑरेंज कलरचे गाजर मी घेतले आहेत. छोटे गाजर बघून घ्यायचे आहेत, जास्त मोठी गाजर घ्यायची नाहीयेत. ही धुवून त्याच्यावरचं साल काढून घेतलेलं आहे. आता हे गाजर आपल्याला किसायचं तर नाहीये, मग ह्याचं करायचं काय? तर आपल्याला हे सगळे गाजर बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. मी त्यातले 1 किलोतले एक 3-4 गाजर बाजूला काढून ठेवले आहेत आणि हे बाकीचे सर्व गाजरांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे तुकडे आपल्याला मिक्सरमधून फिरवायचे आहेत. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि एका वेळेला हे छोटं भांडं आहे, त्यामुळे 2 ते 3 मोठी तुकडे मी घेणार आहे. तुम्ही शक्यतो छोटं भांडंच वापरा, म्हणजे फिरवताना थोडं सोपं जाईल. जास्त तुकडे राहणार नाहीत फिरवताना. तर हे आपल्याला थांबवून थांबवून फिरवून 2 वेळा फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या टाईपमध्ये कीस तयार होतो. कंटिन्यू मिक्सरचं बटन फिरवायचं नाहीये, आपल्याला थांबवून थांबवूनच फिरवायचं आहे, नाहीतर त्याची पेस्ट तयार होईल. आता हा कीस एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि दुसरी बॅच सुद्धा अशीच मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. आता हे पूर्ण गाजर माझे तयार झालेले आहेत मिक्सरमधून फिरवून. तुम्ही बघू शकता हा कीस कसा दिसतोय ते. 1 किलो गाजराचा हा वाडगा भरून कीस तयार झालेला आहे. याच वाडग्याच्या मापाने आपण पुढचे साहित्य मोजणार आहोत. आता हे जे पेढे आहेत, हे पेढे मिक्सरमध्ये आपल्याला थोडे फिरवून घ्यायचे आहेत. याच्याऐवजी कुठली माव्याची दुसरी मिठाई असेल, मलाई पेढा असेल, तर माव्याची कुठलीही मिठाई तुम्ही हलवा बनवण्यासाठी वापरू शकता. हे सर्व पेढे मी तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. आता यामध्ये मी आणखीन एक पदार्थ घालणार आहे. तुम्हाला ते घालायची गरज नाहीये. जर पेढ्यांचं प्रमाण जास्त असेल, तर अजून काहीच टाकायची गरज लागत नाही. आता हे जे मी घरी तूप बनवले होते, त्याची ही बेरी आहे. हे तूप मी घरी मलाई जमा करून बनवते, त्याची ही बेरी आहे. जर तुम्ही बाहेरून लोणी आणून जर तूप कडवत असाल, तर ती बेरी वापरू नका. त्याची चव काही चांगली लागत नाही. हे घरचं तूप असल्यामुळे मी त्याचा वापर करत आहे. बघू शकता तुम्ही हे मिक्सरला फिरवल्यानंतर अगदी माव्यासारखंच दिसत आहे. कारण पेढे आणि मिठाई म्हणजे ती माव्याचीच बनलेली असते आणि मी जे तुपाची बेरी वापरली होती ती घरच्या मलईपासूनचीच होती, त्यामुळे हे दिसतं सुद्धा माव्यासारखं आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये 4 ते 5 चमचे तूप घेणार आहे. हलवा बनवण्यासाठी भांडं हे थोडं मोठंच वापरायचं आहे, कारण गाजराचा कीस परतताना सोपे जाते. यामध्ये गाजराचा पूर्ण कीस घालून घ्यायचा आहे आणि तुपावरती 4 ते 5 मिनिटे चांगला परतून घ्यायचा आहे. आता हा रंग जितका डार्क दिसतो आहे, तो 5 ते 6 मिनिटांनी थोडासा लाईट होईल, म्हणजे आपले गाजर व्यवस्थित परतले गेलेले असतील. आता एक 3 ते 4 मिनिटे हे मी अजून परतून घेणार आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर गाजराचा रंग हा पहिल्या रंगापेक्षा बऱ्यापैकी लाईट झालेला आहे. हा गाजराचा कीस व्यवस्थित आपला परतला गेलेला आहे. आता यामध्ये एका वाडग्यासाठी मी अर्ध्यापेक्षा कमी साखर घेतलेली आहे, कारण आपण पेढ्यांचा वापर सुद्धा करत आहोत, त्यामध्ये सुद्धा साखर असते. तुम्ही जर पेढे वापरणार नसाल, तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. साखर आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. साखर घालून झाल्यानंतर हलवा थोडासा असा सुकत आला, की मगच आपल्याला लागेल तेवढे दूध ह्याच्यात घालायचे आहे. नाहीतर साखर आणि दूध जर एकत्र घालाल, तर ते मिश्रण जास्त पातळ होते. त्यामुळे दूध घालण्याची घाई आधी करायची नाहीये.
आता हे छान आपल्याला परतून परतून घ्यायचे आहे. एक 4 ते 5 मिनिटे सतत मी हे परतून घेतलं आहे. गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. सतत परतून झाल्यावरती ह्याच्यातलं पाणी थोडं आटायला लागलं की मग यामध्ये दूध आपल्याला ऍड करायचं आहे. मी इथे अर्धा वाटी साईसकट दूध घेतलं आहे. याहून जास्त दुधाची गरज मला आता वाटत नाहीये, कारण साखर घातल्यामुळे ऑलरेडी त्याला ओलावा आलेला आहे. आता हे घालून सुद्धा आपल्याला एक 4-5 मिनिटे परतून घ्यायचं आहे आणि मग झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे छान वाफ आपल्याला घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटानंतर झाकण उघडून बघायचे आहे. तुम्ही बघू शकता अजूनही त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखंच वाटत आहे. म्हणूनच दूध हे आपल्याला नेहमी साखरेनंतरच घालायचे आहे. आता आणखीन 3-4 मिनिटं याला परतून घ्यायचे आहे आणि बऱ्यापैकी हे मिश्रण सुकत आलं की मग यामध्ये आपण जे मिक्सरमधून फिरवलेले पेढे होते ते घालायचे आहेत. पेढे किंवा मावा जे काही वापरायचं असेल ते आता या स्टेजला घालायचे आहे. वेलची पावडर घातली आहे आणि हे छान सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. मावा घातल्यानंतर 3 ते 4 मिनिटं आपल्याला हलवा मीडियम फ्लेमवरती परतून परतून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, जास्त फास्ट ठेवायचा नाहीये. मावा घालून झाल्यानंतर आपल्याला सतत हे मिश्रण हलवायचे आहे, नाहीतर खालती लागण्याची शक्यता असते. एक 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हलवा छान घट्ट झालेला आहे. तुम्हाला जर काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर ते तुम्ही आता घालू शकता. आपला हलवा हा तयार झालेला आहे. पेढ्यांचा वापर केल्यामुळे वेगळा मावा घालायची गरज लागत नाही. तर पटकन सर्व्ह करून घेऊया. बघा आपला हलवाई स्टाईल गाजरचा हलवा तयार झालेला आहे. तर पेढ्यांचा वापर हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. दिवाळीमध्ये किंवा गणपतीमध्ये अशा मिठाया आपल्याकडे असतातच, तेव्हा त्या मिठाईचा असा वापर जरूर करून बघा. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.